नमस्कार, मी रूपा तुम्हा सर्व खवय्यांचं स्वागत करते। आज आपण बनवत आहोत पारंपरिक पद्धतीचे कोहळ्याचे सांडगे। रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर आधी आपण काही डाळी भिजवणार आहोत। त्यात मी घेतलेली आहे 1 कप मुगाची डाळ, 1 कप चण्याची डाळ आणि 1 कप उडदाची डाळ आणि ह्या तिन्ही डाळी आपण 3 ते 4 पाण्यामध्ये चांगल्या चोळून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या डाळींमध्ये घालायचं आहे भरपूर पाणी आणि ह्या डाळी 4 ते 5 तास भिजवून घ्यायचे आहेत। इथे मी घेतलेला आहे पाव किलो कोहळा। तुम्ही इथे बघू शकता हा कसा असतो तो आणि हा बाजारात भाजीवाल्यांकडे अगदी सहज मिळतो। तर आपण हा कोहळ्यावरचा जो मधला भाग आहे बियांचा तो काढून टाकूयात। हा आपल्याला वापरायचा नाही आहे। यातील सर्व बिया काढून टाकायच्या आणि त्यानंतर या कोहळ्याची सालं सुद्धा काढून टाकायची, म्हणजे आपल्याला किसाला हे सोपं पडेल। तर चाकूच्याच मदतीने आपण याची सालं काढून टाकणार आहोत। सालाकडचा भाग हा खूप कडक असतो, त्यामुळे ग्रेटरनी ही सालं निघणार नाही, त्यामुळे चाकूनीच आपण ही सगळी सालं काढून टाकणार आहोत। सालं न काढता कोहळ्याचा पुढचाच भाग जर किसणीने किसून घेतला तरीही चालेल, मात्र सालांचा वापर आपण करणार नाही आहोत। सालाकडचा भाग हा टाकून द्यायचा। तर इथे माझी सर्व सालं काढून झालेली आहेत आणि हा कोहळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आपण हा कोहळा किसणीच्या मदतीने किसून घेणार आहोत। तुम्हाला मी केलेल्या रेसिपी आवडत असणारच तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर इथे माझा सर्व कोहळा किसून झालेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात ह्या कोहळ्याला किती पाणी सुटलेलं आहे ते, आणि ह्या पाण्याचा सुद्धा आपल्याला वापर करायचा आहे, म्हणूनच आपल्याला हे पाणी टाकायचं नाही। तर इथे डाळी सुद्धा आपल्या छान 5 तास भिजलेल्या आहेत। आता ह्या डाळी भिजवलेलं सर्व पाणी आपण टाकून देणार आहोत। आता आपल्याला ह्या सर्व डाळी वाटून घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही पाट्यावर वाटल्या तरी चालेल, पण मी इथे मिक्सरच्या छोट्या भांड्याचा वापर करत आहे आणि डाळी वाटताना आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। कोहळं जे आपण किसलं त्यातून जे पाणी निघालेलं तेच पाणी आपण थोडं थोडं घालून डाळी वाटून घेणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता हे जे पाणी आहे तेच वापरून मी डाळी वाटून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। तर इथे माझी जवळपास अर्धी डाळ वाटून झालेली आहे आणि जे आपलं पाणी होतं ते सुद्धा माझं वापरून झालेलं आहे। तर आता आपण काय करायचं की हा जो किसलेला कोहळा आहे तो दाबून घ्यायचा आहे आणि दाबल्यानंतर याच्यातील सर्व पाणी हे निघत आहे। तुम्ही इथे बघू शकता अशाच पद्धतीने मी हा सर्व कोहळा दाबून घेणार आहे, म्हणजे त्यातलं सर्व पाणी हे निघेल। तर या कोहळ्याच्या पाण्यामधूनच मी ही बाकीची उरलेली डाळ सुद्धा वाटून घेत आहे। इथे माझी सर्व डाळ वाटून झालेली आहे। इथे तुम्ही बघू शकता ही डाळ किती घट्ट आहे ते। इथे मी अजिबात दुसरा पाण्याचा वापर केलेला नाही। तर आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद, 2 चमचे घरगुती मसाला किंवा मिरची पावडर, 3 चमचे धण्या जिऱ्याची पावडर आणि 1 चमचा गरम मसाला आणि 1 छोटा चमचा हिंग। आणि आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झालं की यात घालूयात हा किसलेला कोहळा आणि तो सुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊयात। आणि आता आपल्याला जवळपास हे 3 ते 4 मिनिटं छान फेटून घ्यायचं आहे, म्हणजे हे पीठ जरा हलकं होईल। आता आपण यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ती सुद्धा मिक्स करून घेऊयात यामध्ये। आणि कोथिंबीर घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। तर आता आपलं हे पीठ सांडगे घालण्यासाठी तयार आहे। तर इथे एका प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे। तर इथे दाखवल्याप्रमाणे हातानेच मी सांडगे घालत आहे आणि सांडगे घालताना तुम्ही लहान किंवा मोठे आवडीप्रमाणे सांडगे घालायचे आहेत। तर याच प्रकारे मी सर्व पिठाचे सांडगे घालून घेणार आहे। तर कोहळ्याचे सांडगे करताना आपल्याला डाळी वाटताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये। कोहळ्यामधून जे पाणी निघतं त्या पाण्यानेच आपल्याला डाळी वाटून घ्यायच्या आहेत, नाहीतर पीठ खूपच पातळ होईल आणि सांडगे सुद्धा नीट होणार नाही। आणि इथे तुम्ही प्लास्टिकवर सुद्धा सांडगे घालू शकतात आणि प्लास्टिकला तेलाचा हात लावण्याची सुद्धा काही गरज नाही। आणि कोहळा घालून केलेले सांडगे तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा, कारण ह्या सांडग्यांची भाजी खरंच खूपच भारी लागते। आणि कोहळ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत आणि हा आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे। तर इथे माझ्या सर्व पिठांचे सांडगे घालून झालेले आहेत आणि इथे 3 ताट भरून हे सांडगे झालेले आहेत। तर आता ही ताटं मी उन्हामध्ये ठेवणार आहे आणि 3 ते 4 दिवस कडकडीत उन्हामध्ये हे सांडगे मी वाळवून घेणार आहे। आणि सांडगे आपल्याला कडकडीत उन्हामध्येच वाळवायचे आहेत, नाहीतर सांडगे हे लवकर खराब होतात।
तर इथे 4 दिवस कडकडीत उन्हात मी सांडगे छान वाळवून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे वाळवलेले सांडगे अगदी वर्षभर हवाबंद डब्यामध्ये ठेवले तर व्यवस्थित टिकतात। सांडगे वापरायला घेताना त्याला ओला हात लावायचा नाही, नाहीतर सांडगे खराब होऊ शकतात। तर अशा प्रकारे बनवलेले सांडगे पावसाळ्यात भाज्या जेव्हा मिळत नाही त्या टायमाला आपल्याला खूप उपयोगात येतात। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू। पुन्हा भेटूयात।